आजीच्या हातची जादू. वा, पाहता क्षणिक तोंडाला पाणी सुटेल. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक अशी काजू गराची भाजी. पटकन साहित्य पाहूया. आपण छान ओले काजू घेतलेले आहेत, अगदी वाटीभर आहे, कट करून घेतलेले आहे. तरीसुद्धा ह्याचं जे वरचं कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, तर ते पण आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण 5 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. सोबत घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, जे आपण बारीक करून घेणार आहोत. आणि अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या. लसूण मोठा आहे त्यामुळे 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून. सोबत आपण घेतलेली आहे कोथिंबीर. मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे आपला आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, धना पावडर, जिरा पावडर. सोबत घेतलेला आहे आपण गरम मसाला, मीठ, 1 चमचा जिरं. सोबत घेतलेले आहेत काजू, हे सुके काजू आहे जे आपण ड्रायफ्रूट्समध्ये असतात ते. सोबत हळद. आपण एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपण वरती झाकण देऊया, जरा वाफ येऊ दे. मग आपण यात घालूया काजू. झाकण काढूया, ह्याची छान वाफ निघाले. आपण यामध्ये घालूया काजू, म्हणजे ह्याच्या वरचं जे कवर आहे ते निघून जाईल. आता फक्त 1-2 कड घ्यायचे, जास्त नाही, फक्त 1-2 कड. झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे, म्हणजे हे झालेले आहेत. आता आपण गॅस करूया बंद. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया, थोडंसं पसरवून घेऊया, म्हणजे ह्याची वाफ निघून जाईल. तुम्ही पाहू शकता अगदी अलगदरित्या ह्याची सालं निघतात. आधी मी सालं काढून घेते, मग तुम्हाला पुन्हा दाखवते. भाजी करण्यासाठी आपले काजूगर तयार आहेत. चला आता आपण तेल घालूया. 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल आपलं जरा गरम होऊ दे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चमचा जिरं. जिरं आपलं छान तडतडलं आहे की आता आपण त्यामध्ये घालूया बारीक चिरलेले कांदे. सर्व कांदे घालतोय आपण. जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही थोडं कांद्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आता हे सगळे कांदे घातलेत. आता आपण हे चांगले परतवून घेऊया. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला आधी कांदा शिजवून घ्यायचा आहे. 1-5 मिनिटाची वाफ काढूया. त्यासाठी पुन्हा आपण झाकण देऊया आणि 5-6 मिनिटाची वाफ काढून घेऊया. आपण झाकण काढूया आणि आपला कांद्याला चांगलाच वाफाळला आहे. आता त्यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो घातला की परतवून घेऊया. आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला शिजवायचा आहे, त्यामुळे पुन्हा झाकण ठेवूया आणि चांगलं शिजवून घेऊया. आणि दुसरीकडे आपण करायला घेऊया वाटण. वाटण्यासाठी आपण हे काजू घेतलेले आहेत, हे सुके काजू आहे. आणि त्याचबरोबर आपण घालतोय ओले काजूसुद्धा. 9-10 पाकळ्या सुक्या घातलेल्या आहेत आणि 7-8 पाकळ्या आपण ओले काजूगर घातलेले आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया आलं आणि लसूण. सोबत घालूया आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, म्हणजे हे भाजून घेतलेलं आहे. ते आता आपण बारीक करून घेणार आहोत. तर आधी एकदा फिरवून घेऊया. हे पाहू शकता थोडं जाड झालेलं आहे. यामध्ये थोडं पाणी घालूया आणि अगदी ह्याची पेस्ट करून घेऊया. इथे आपलं वाटण तयार आहे. हे पहा, अगदी बारीक करून घेतलेलं आहे. इथे आपला कांदा टोमॅटो पण चांगला शिजला आहे. आता त्यात जातील मसाले. सर्वात आधी आपण घालूया 2 चमचे आपला आगरी मसाला. सोबत घालूया 1 चमचा भरून लाल काश्मीरी पावडर. त्यानंतर आपण त्यात घालूया 1 लहान चमचा हळद. सोबत गरम मसाला आणि धना पावडर, जिरा पावडर. हे सर्व घालून झालं की चांगलं परतवून घेऊया. इथे आता आपण घालूया वाटण. हे सर्व वाटण केलेलं जेवढं आहे तेवढं सगळं आपण वाटण घालणार आहोत. हे वाटण चांगलं परतवून घेऊया आणि हे तेल कांद्यामध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे. चांगलं शिजवून घेऊया.
अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे चांगलं परतवत राहूया. तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला तेल सुटत आहे. आता त्यात घालूया आपण काजू आणि हे 2-3 मिनटं चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. इथे आपले काजू पण छान असे मसालेदार दिसत आहेत. आता आपण त्यामध्ये घालूया गरम पाणी. आपण गरम पाणी घालतोय आणि शक्यतो गरम पाणीच घालायचं, साधं पाणी नाही घालायचं. जेवढं लागेल तसं थोडं थोडं आपण घालूया. आपल्याला अगदी सुकी पण नाही हवे आणि रस्सा पण नको, आपल्याला अशी थपथपीत पाहिजे, त्या अंदाजाने घाला. आणखीन थोडं पाणी ॲड करूया. काजू शिजायला वेळ लागत नाही आणि आपलं वाटणसुद्धा आपण आधी शिजवून घेतलं आहे, त्यामुळे झाकण ठेवूया आणि मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि परतून घेऊया. मीठ आत्ताच घातलं आहे, त्यामुळे 2-3 मिनटाची पुन्हा झाकण देऊन मंद आचेवर वाफ काढून घेऊया. सर्वात लास्ट आपण यामध्ये घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर. कोथिंबीर घातली की परतवून घेऊया आणि इथे आपली भाजी तयार आहे. अगदी चमचमीत दिसते. पाहता क्षणीच असं वाटतंय पोटात कधी जाईल. तर गॅस करूया बंद. आता ही काजूगराची भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. कशी वाटली भाजी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्येच हे काजूगर मिळतात, तर नक्की आणा, करून बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया आणखीन नवनव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये.